कोण येते का वर ये, खिशात पैसा आहे का बघ, निघाला तर तुला अर्धी स्टेट भाड करतो माझी. महायुती सरकार ओके आहे. रणजित शे नाईक निंबाळकर खासदार. जनतेला हळवार गोड बोलून तिला काही करता येत. ती पस्ती भोळी असती, बाबडी असती. अनेक देवरशाने अशा भोळ्या बाबड्या जनतेला भरपूर फसवलेला आहे. आणि हे नेते भेटले ते आम्हाला देवरशावणी भेटले, नुसतं इकडं तिकडं तिकडे इकडं. आता इथं विषय निघाला, मला बी नाही बोलू वाटत नाही. थोडं नाही म्हणलं तरी संबंध माझं बी इकडं आहे तर तिकडं आहे. तर ही घर माझं, ती घर जाता जाता भेटायचं. मग ती काय बोललं का तासातच फोन येतो. बाप्या लाज वाटता, हराम करा, तो असं बोलला तसं बोल. आणि ते जाऊ द्या, बोललो आता काय करायचं. असं गेलंय तोंडात, का करू आता. गाव परत येते का हवेतनं काढून घेऊ का म्हटलं मागून. लहानपणची दिवाळी होती, गरिबी मुलकाची. पलीकड चुलत्याचं घर प्रचंड श्रीमंत. तालुक्यात म्हणण्यापेक्षा जिल्ह्यातल्या 2-4 श्रीमंत कुटुंबातला मराठा कुटुंब पलीकडं आणि आम्हीकडं गरिबी. आणि मग पलीकडे फटाकड्या बिटाकड्या ते आमचं चुलत भाऊ सगळं बाजार बिजार मोठा घेऊन यायचं. आपल्याला फटाकड्या नाही त्या हे नाही त्या यायला का सगळे कापड्या नेत नाही. मग महिना 1.5 महिना दिवाळी असल्यानंतर मी एक प्लॅन केला. 10-12 पोरांची माझी टोळी केली तिने शाळेतली. कडून म्हणलं आपण एक काम करायचं, शाळा सुटली का लवकर जेवायचं, पळत रानात जायचं. ज्या ज्या रानातल्या शेंगा निघाल्या त्या, ज्या ज्या रानातला कापूस निघालाय कापूस वेचायचा, शेंगा चाळायच्या, शेंगा गोळा करायच्या आणि त्या आणून दुकानात विकायच्या. पैसे साठवायचं, कापडाला भिवत्यात आणि फटाकड्याला भिवत्यात. मग दररोज असा दादा पैसे गोळा करायचो 10-12 एक सरावणे म्हणून पोरगो तो जीवलग जरा माझं दोस्त. ती येणार आमच्यापेक्षा शेंगा जास्त तीच गोळा करायचं. कापूस बी ज्यादा वाटाभर त्याचा ज्यादा असायचा. विकायचं तिथं. ते फुटाण घे थोडं म्हणणार, त्या मोठ्या गोळ्या द्या दुकानदाराला म्हणणार, डाळ द्या थोडं म्हणणार. आणि मेवा मिसळणार असं घेणार, वाट्यात टाक खात. लगा सरावण्या का करतोय तू, असं करू नको, तू पैसे खर्चायला लागला. ही सगळी पोरं उद्या फटाकड्या उडवणार, तो तोंड बारकं करून बसणार. पाटील ग बसा, तुम्हाला काय माहित नाही. सगळं शिस्तीत होतंय, ग बसा म्हणला. पहिली आंघोळी झाली, पाठ आंघोळी करून पळत गेलो आम्ही. कापडे बिपडे घातली, पिशवीने फटाकडे घातल्यावर मग ती काडी घेतली. सगळी पोरं आली मारुती देवळापाशी. इथं कोण फटाके लावते, तिथं लावते, आटोबाम लावते. आणि चावडी या खिडकीवर किंवा कट्ट्यावर फटाका आटोबाम असा शहाजी पाटलानं लावला. आणि आता आपण लावला म्हणलं इकडे पळत जाणार का, सरावण्या उठणार तिकडून तिथं पळत जाणार, उभा राहणार. 10 रेषे कसा सरावड्याचा आवाज आहे वाटणार. आवाज कसा आहे सरावड्याचा, हाय का कुणाचा आवाज आहे का असा. रे पोटाला मारून रे आणलंय हे बी तूच तुझ्या नावावर आता ह्याचा सातबारा करायला लागला. तसं या राजकारणात सरावड्या लय आहेत. सावध राहायचं, ते सरावड्यापासून सावध राहायचं. आता मी तात्या मतदारसंघात इटा गेलो. स्वर्गीय बाई गणपतराव देशमुख मी माझे गुरु होते, मी गुरु मानत होतो, सगळ्याला माहित आहे. पण मध्ये जगात योजना आली नाही ती आबासाहेबांनी त्यावेळी 72 साली आंदोलन केलं तर 74ला असं झालं. ते त्यातलंच आहे. जायला इकडे जाणार. तुझा जन्म किती साली एवढा सांगतो आला का म्हणलं. तुझा जन्म 96चा, 74चा मेळावा नेमका कसा बैला बाळा सांगतो. तर भोले भोले आहे राजकारणाची सगळ्यात मोठी फसवणी आहे. या ठिकाणी आतापर्यंत स्वातंत्र्यात अनेक ठिकाणी आपण फसलो. गावच्या वारणापासून फसत गेलो आपण, ते दिल्लीच्या तख्तापर्यंत फसत गेलो. आणि आज गेल्या 10 वर्षात
पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांच्या रूपाने या देशातल्या जनतेने एक ते चहा विकणाऱ्या माणसाला पंतप्रधान म्हणून स्वीकारायचा निर्णय घेतला आणि बघता बघता हा देश तुमचा माझा वैभवशाली देश म्हणून जगाच्या पाठीवर 3 नंबरला पोचलेला देश आहे. भारत हा महासत्ता होणार नाही. करू नका. विरोधात उमेदवार उभा करून राहणार ह्याचा विचार आता करा. आयला नाही तुम्हाला जर उसना बाहेरनं उमेदवार आणायला लागे ना धरधरत नाही सासऱ्या तालुक्यात कोण सुद्धा धरधरत नाही. गडी निघाला एकदा जॅकेट घालून राप 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 चालाय लागला. अरे आता झाले सुरू मला माहित नाही नाव घेत नाही तात्या फोन लय वर्ण खालणं येत्यात तुझं जोडतंय तो असा आहे बघ तसा आहे इकडं असं शाहू तिकडं आंबेडकर सगळं सुरू आहे. प्रत्येक जण म्हणते साहेब पाया पडतो मला तेवढं उभा करू नका म्हणतो. कारण व्यापार समोर दिसतंय रणजित निंबाळकर टिकावं लागत नाही. ही झंझावात आपल्याला उलत पालत करून टाकल. भऱ्याला उलत पालत केलेला माणूस ते आहे. आशीर्वाद तुमचा पाठीशी आहे. आईच्या मायेनं भावाच्या मायेनं वडीलधाऱ्याने वडिलांच्या मायेनं रणजितदादाला आशीर्वाद दे. मी सगळ्या माझ्या जमलेल्या त्या आया बहिणीनं सगळे आपण आजकाल ही प्रथा बंद झाली पण पूर्वी दिवस मावळायला लागला का आपल्या वाड्यातनं घरातनं झोपडीतनं आया बहिणी देवळाकडे निघायच्या दिवा लावायला. सांजवात त्याला म्हणायचं. आणि सांजावाताचा दिवा लावताना आपल्या भगिनी निघाते पदराच्या आड दिवा धरत होत्या. किती वादळ आलं किती वावटळ आलं ती माय माऊली देवाचा दिवा विजू देत नव्हती. रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या नेतृत्वाचा दिवा तुमच्या पदराच्या आड आहे तो सांभाळावा तुम्ही एवढी विनंती करतो. आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. तात्या विसरत नाही. गुरु आहे तुम्ही राव तुम्हाला विसरल्यावर काय पुन्हा निसर्गला बिन पैशाचं जेवायचं आहे पुन्हा बिल मागितलं द्यायचं कुठलं. आता हे कोण येते गावात वर खिशात पैसा आहे का बघ निघाला तर तुला अर्धी स्टेट भाड करतो माझी. बिन पैशाचा गडी मोकळा गडी मी तात्या तुमच्यासारख्या जीवावर हितवर आल्याला माणूस. आता रफिक भाई कोण पात्र आज योगायोग चांगला आहे. रणजित दादावर प्रचंड प्रेम करणारे ते आमचे नगराध्यक्ष आहे. ते उभा राहा रफिक भाई. हे रफिक भाई गुवाहाटीत होतो 2 मिनिटं बापू. आणि थोडस वातावरण की 2-4 दिवसानं टेन्स काय दिसायला लागलं टीव्हीवरही तर म्हटलं घरी फोन करावा आपण. फोन केला आधी मंडळीने उचलला नाही. वेळ दुपारची म्हणजे 100% जीवन झोपली असणार. मग रफिक भाईना फोन लावला आणि मनी नाही झाली नाही ती कुठं अमेरिका थायलंड जपान पर्यंत जाऊन पोहोचला. हॅलो रफिक भाई कुठं आहे तुम्ही काय करताय. काय नेते राव तुम्हाला कळतं का नाही म्हणले. ते रिकोताय वरडायला लागली. गर्दीच्या गर्दी दररोज ऑफिसला व्हायला लागली. माणसं काळजीत आहे ती एखादा फोन करायचा. आम्ही सध्या गुवाहाटीत आहे. काय झाडे काय डोंगर काय हॉटेल समजा काय ओके आहे. महायुती सरकार ओके आहे. रणजितसिंह नाईक निंबाळकर खासदार. धन्यवाद आदरणीय शहाजी बापू पाटील. एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे बापूंसाठी. अखंड देश ज्या भाषेवरती आवाज माणदेशाचा माणदेशातील प्रत्येकाचा माणदेश प्राईम. सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.